नमस्कार, मी रमाबाई ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष ज्योती भगवान गायकवाड। आज आपल्या समोर खिळे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये आंदोलन याकरता आहे। शहापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांचा भ्रष्टाचार म्हणजे थोडक्यात सीओ हटाव शहापूर बचाव। आज सीओ साहेबांनी जे काही आपल्या शहापूर तालुक्यामध्ये कामगिरी केली आहे, अख्खं म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, याच्या पलीकडे मी काही सांगू शकत नाही। का भ्रष्टाचार ते तुम्ही समजून घ्या। एखाद्याला आपण नाव ठेवतो त्याच्या मागे मोठं राजकारण असतो, पण राजकारण नव्हे तर हे आमच्यावरती झालेला अन्याय आहे। आज आमच्या ग्रामीण भाग आहे, शहापूर तालुका हा ग्रामीण भाग आहे। त्या ग्रामीण भागामध्ये जे प्रकार घडत गेले आणि वेळोवेळी आम्ही नगरपंचायतला पत्रव्यवहार करत गेलो की या ठिकाणी अमुक अमुक चुकीचं घडतंय, साहेब तुम्ही लक्ष घाला। थोडक्यात वॉर्ड क्रमांक 1 या ठिकाणी रस्त्यामध्ये वीर तुम्ही बघू शकताय, माझ्या मागेच ती वीर आहे, हे बघा। म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी वीर बांधलेली आहे। नाशिक आपल्या शहापूरपासून 1 तासाच्या अंतरावरती आहे आणि त्या ठिकाणी एक अपघात झाले नाशिकच्या जवळपासच्या गावामध्ये, दिंडोरी गावामध्ये। गाडी सहित माणसं विहिरीच्या आत पडलेत आणि त्या विहिरीमध्ये जवळजवळ 8 ते 9 लोक निधन पावले। म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे। पण आपल्या शहापूर तालुक्यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 या ठिकाणी 80 करोडची निधी आणली। 80 करोड आणले का 100 करोड आणले ते आम्हाला माहिती नाही, पण ह्या कागदांवरती जे आकडे आलेत ना ते अक्षरशः काळीच फाटणारे आकडे आहेत। कधी आमच्या गावखेड्यामध्ये असली रक्कम कधी आम्ही बघितली नाही। 4 करोड, हे बघा 24 लाख, अशा अनेक रकमा आहेत। हे पूर्ण एवढं मोठं बंच आहे, याच्यामध्ये सगळ्या रकमा आहेत, कोणत्या कामाच्या किती निधी आहे। तसंच सरकारी गोडाऊनमध्ये जे रिटायर्ड झाले कर्मचारी त्यांना पार्लर सारखा बिझनेस करण्याची संधी दिली आहे आणि त्यांना राहण्याची व्यवस्था। तसंच सरकारी कर्मचारी अजिंक्य हुलवले हा मुलगा त्या ठिकाणी कर्मचारी आहे, त्याचे वडील राहत होते, ते म्हणजे त्यांचं कामाचं जेवढं तात्पर्य होतं तो संपलेला आहे आणि यांना राहण्यासाठी गोडाऊन दिलेले आहेत। पण ह्या गोडाऊनचा कुठलाही मोबदला घेतला जात नाही आणि काही केलं जात नाही। म्हणजे एक प्रकारे ते भाडं सीओ साहेब देत असावेत म्हणून त्या लोकांना तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे, पण ते कुठल्याही आदेश कोणाचं त्यांना आहे, कुठल्या लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडनं घेतलेलं आहे असं बिलकुल नाही। म्हणजे एखाद्या गरिबाने अतिक्रम करून घर बांधलं का त्याला JCB लागलं जातं, पण या ठिकाणी सरकारी कर्मचारी जे आहेत, कामगार आहेत, त्यांना गोडाऊनमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते। एवढंच नव्हे तर त्यांचं पोट भागवण्यासाठी पार्लरसारखे बिझनेस केले जातात। दुसरा प्रश्न असा आहे की जे आज गव्हर्नमेंटची निधी वापरतात त्या निधीप्रमाणे अशा कमानी बांधल्यात। या कमानीवरती स्वतःच्या म्हणजे मला एक असं म्हणणं आहे की GR दाखवावं की अशा GR आहे का त्यामध्ये ज्यांनी बांधकाम केलं तो नगरसेवक असो किंवा सीओ असो त्यांची नावं लावली जातात, कमानीवरती त्यांची नावं लावली जातात। असं कोणत्या GR मध्ये असेल तर मला दाखवण्यात यावं। एवढंच नाही, वॉर्ड क्रमांक 1, 7 आणि 6 या ठिकाणी जे रस्त्यांची कामं केलेत, झोपेत रस्त्याची कामं केलेत, त्या रस्त्यामध्ये पोल आहे, रस्त्यामध्ये झाडं आहेत आणि रस्त्यामध्ये विहीर सुद्धा आहे आणि चौबाजूने कॉन्क्रीट टाकलेलं आहे आणि जिथे वस्तीच नाही तिथे रस्त्यांची सोय केलेली आहे। म्हणजेच कुठेतरी बिल्डर लोकांची सोय करण्यात आलेली आहे। मला सांगा, मग याचे जी चौकशी करणारे इंजिनियर असतात, ज्यावेळेस तो तिथे मोजमाप करत होते किंवा तिथे आडाखडा करत होते त्यावेळेस ते इंजिनियर साहेब झोपले होते का? रस्त्यामध्ये त्यांना रस्ता दिसला नाही का? रस्त्यामध्ये त्यांना झाडं दिसली नाही का? रस्त्यामध्ये विहीर दिसली नाही का? आणि जिथे वस्तीच नाही तिथे रस्ता कशाला? म्हणजे तुम्ही ठेकेदार मिळून आज आमच्या सामान्य लोकांची जे मस्ती आईने तुम्ही आम्हाला मारण्याचा प्रयत्न करता, त्यासाठी आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये खिळे आंदोलन स्वीकारलेलं आहे आणि हा आंदोलन असाच कायम चालू राहणार आहे जोपर्यंत आम्हाला
न्याय मिळत नाही आम्ही इथून उठणार नाही आणि ह्या असल्या हरामखोरांवरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. दुसरी गोष्ट, आज अनेक वॉर्डमध्ये ज्या कमानी लावल्या त्याचे GR मागतो आम्ही. एक तर साहेब तुम्ही तरी GR दाखवा, नाही तर आम्ही तरी GR दाखवतो असं वेळोवेळी आम्ही शहापूरच्या CO साहेबांना सांगत आलो. गायकवाड साहेबांना आम्ही नेहमी विनंती करत आलो, पण CO साहेबांकडे त्याचं उत्तरच नव्हतं. त्यामुळे त्यांनी आम्हाला GR दाखवलं नाही. पण आम्ही छाती ठोकून सांगू शकतो आमच्याकडे GR आहे. असं कायद्यामध्ये कुठेच लिहिलेलं नाही. जो काम करेल त्याचे नाव लावणं असं कुठल्याच ठिकाणी दिलेलं नाहीये. एवढंच नाही, तुम्ही महामानवांचे अपमान करताय. महामानवांचे तुम्ही जे काही प्रदर्शन करायला घेतले त्या ठिकाणी जे शोभीकरण केलेले त्यावरती आज पाहिजे तेवढी धूळ पडलेली आहे. बघवत नाही ती अवस्था. हे कशाला हवंय? करा तुम्ही शोभीकरण, त्याची जिम्मेदारी पण पाळा. ते वेळोवेळी पुसले पाहिजे, त्याच्यावरती धूळ कुठल्या प्रकारची झाली नाही पाहिजे. मग अशा भ्रष्टाचारी शिवावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी.